मित्रांनो, पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफी होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. त्यातच मित्रांनो, मेन अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी व्हायला पाहिजे होती, ती झाली नव्हती. त्या कारणास्तव शेतकऱ्यांची आस अजूनही कर्जमाफीकडे लागलेली आहे. जवळपास होळीच्या दिवशी काही शेतकरी संघटनांकडून, काही शेतकरी नेत्यांकडून सरकारचं कर्जमाफीकडे लक्ष वेधण्यात आलेलं होतं. त्यातच मित्रांनो, पुरवणी अर्थसंकल्पाला सुरुवात देखील झालेली आहे आणि यामध्ये जवळपास शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, आणि होणार तर किती लाखापर्यंत, किती हजारापर्यंत, किंवा किती सरसकट वगैरे होणार का, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्य, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर पुरवणी अर्थसंकल्पात मी 1-2 व्हिडिओमध्ये या अगोदर पण सांगितलं होतं की खरीप हंगामाच्या अगोदर देवेंद्र फडणवीस झालं, अजितदादा पवार झालं, यांच्यातर्फे सांगण्यात येत होतं की खरीप हंगामाच्या अगोदर आम्ही काहीतरी एखादा निर्णय घेऊ आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. तर मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून अपडेटसुद्धा दिलेल्या होत्या. तर आता नवीन एक अपडेट आलेली आहे, ज्याच्यामध्ये पुरवणी अर्थसंकल्पात जो कर्जमाफीच्या टॉपिकला वर धरण्यात आलेलं आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यातच मित्रांनो, आज जवळपास विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे आक्रमक झाले होते ते, आणि यांच्यातर्फे शेतकऱ्यांच्या जवळपास हमीभाव भावांतर योजनेविषयी, त्यानंतर कर्जमाफीकडे त्यांनी जोर धरला होता. त्यांनी सभागृहामध्ये या 2 टॉपिकवर जोर धरला होता आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना, अजितदादा पवार यांना याच्याविषयी माहिती देखील विचारली की बाबा तुम्ही करणार की नाही कर्जमाफी वगैरे, तुम्ही याच्यावर या टॉपिकला, या 2-3 टॉपिकला तुम्ही वगळत आहात, तुम्ही या टॉपिककडे दुर्लक्ष करत आहात, या टॉपिकबद्दल एकही शब्द तुम्ही बोलत नाहात, असं वगैरे वगैरे त्यांचा एक आक्रोश दिसून आला आजच्या याच्यामध्ये. तर मित्रांनो, आज त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी एक कर्जमाफीचा भावांतर योजनेचा टॉपिक वर धरला आणि त्यांनी या टॉपिकवर जोर धरल्यामुळं सध्या कर्जमाफीचा टॉपिक आता ट्रेंडिंगला आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये. त्यातच मित्रांनो, आपण माहिती घेतली होती की होळीच्या दिवशी म्हणजे रंगपंचमीला, धुळीवंदनला जवळपास काही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यातर्फे किंवा इतर काही शेतकरी संघटनांकडून जवळपास सरकारचं लक्ष वेधलं होतं होळी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे. तर या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे एक जोर धरण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला प्रेशरमध्ये आणण्यात येत आहे. त्यात मित्रांनो, बँकांतर्फे शेतकऱ्यांवर प्रेशर आलेले आहेत. प्रेशरमध्ये जवळपास आता काही इतर रिझन सुद्धा होते आणि नागरे, जे कैलास नागरे होते ते याच्यामधून बुलढाण्यामधून, त्यांनी सुद्धा आत्महत्या केलेली आहे. त्यानंतर जवळपास मित्रांनो असे बरेच केसेस समोर येत आहे. त्यामध्ये गेल्या जानेवारी महिन्यापासून ते आजपर्यंत 2722 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या सुद्धा आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा होती. विजय वडेट्टीवार यांनी हे सुद्धा टॉपिक ट्रेंडिंगला धरला होता आणि त्यांनी या टॉपिकला जोर धरलेला होता. सरकारचे डोळे उघडण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे. त्यात मित्रांनो, काही जवळपास काही सुधीर मुनगंटीवार वगैरे या नेत्यांनी सुद्धा पाठीमागे सरकारवर प्रेशर आणला होता सत्ताधारी पक्षातर्फे. तर मित्रांनो, असे एकंदरीत सगळे मंत्रिमंडळ म्हणा किंवा शेतकरी संघटना म्हणा किंवा शेतकरी नेते म्हणा, यांच्यातर्फे कर्जमाफीला जोर धरण्यात येत आहे आणि त्यांनी सरकारवर प्रेशर आणलेला आहे की बाबा तुम्ही कमीत कमी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नाही द्यायची तुम्हाला तरी सुद्धा काही हरकत नाही, परंतु 2 लाखापर्यंत कमीत कमी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, जेणेकरून शेतकरी हा कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेला आहे तो थोडासा वर येईल. आणि मित्रांनो, शेतकऱ्यांनी जगायचं कसं, म्हणजे शेतकऱ्यांवर एक बँकांचा प्रेशर आलेला आहे, सावकाराचं कर्ज वगैरे. त्यानंतर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर शेतकऱ्यांच्या पिकं वगैरे, खरीप हंगामाची पेरणी कशी करायची, इतर काही रिझनसाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं होतं. मग ते कर्ज परतफेड कशी करणार आणि शेतकऱ्यांकडे एवढा पैसा आणण्याचा कुठून, आणि बँकांचा जे प्रेशर येतोय, बँकांतर्फे जे सांगण्यात येत आहे की त्यांना नोटिसा वगैरे पाठवण्यात येत आहेत शेतकऱ्यांना, आणि बँकांतर्फे सांगण्यात येते की बाबा तुम्ही कर्ज भरा, अन्यथा तुमच्या शेतीवर आम्ही ताबा घेऊ, त्यानंतर तुमच्या शेती पिकावर आम्ही ताबा घेऊ असं वगैरे वगैरे बँकांतर्फे सुद्धा शेतकऱ्यांना धमक्या दिलेल्या जात आहेत, नोटिसा पाठवल्या जात आहेत. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी, जरी कर्जमाफीचा टॉपिक सरकारने हाती धरला आणि सरकारने जरी कर्जमाफी करायचं ठरवलं तर कमीत कमी 2 लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते. त्यापेक्षा जास्तची आपण आस धरू शकत नाही, कारण की सरकार कर्जमाफीचा टॉपिक साईडला ठेवून देत आहे एकंदरीत. परंतु काही सत्ताधारी पक्षातील नेत्यांतर्फे म्हणा किंवा काही इतर नेत्यांतर्फे म्हणा, काही शेतकरी संघटनांकडून म्हणा, जे सरकारवर प्रेशर आणला जात आहे, त्या अंतर्गत सरकारने आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी करायची पुरवणी अर्थसंकल्पात याची तरतूद देखील करण्यात येणार आहे, अशी देखील न्यूज समोर येत आहे. त्यात मित्रांनो, काही ठिकाणी म्हणजे जवळपास वर्ध्यातील आर्वीमध्ये सुद्धा उपविभागीय कार्यालय
वर जे शेतमाल आहे त्याचा म्हणजे नासधूस करून किंवा ते उपविभागीय कार्यालयासमोर सांडवून सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे आणि सरकारला चेतावणी देण्यात आलेली आहे की आमच्या शेतमालाला भाव द्या, तुम्ही आमची कर्जमाफी करा, भावांतर योजना आणा वगैरे. कापूस इम्पोर्ट केल्यामुळं आज ते विजय वडेट्टीवार यांनी हे देखील टॉपिक ट्रेनिंगला धरला की बाबा कापूस तुम्ही इम्पोर्ट करत आहात, त्या कारणास्तव कापसाला सुद्धा हमीभाव चांगल्या प्रकारचा मिळत नाही. हमीभाव तुम्ही देत ना, इकडे अनाऊन्समेंट करता, इकडे घोषणा करता, तुम्ही आश्वासन देता आणि एकीकडे तुम्हीच भाव पाडून शेतकऱ्यांचा माल खरेदी करता, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर एकंदरीत बघायचं झालं तर आपण बघितलं होतं की 31,000 कोटी रुपयांचा बोजा हा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आहे. एकंदरीत राज्यातील शेतकरी हा 31,000 कोटी रुपयांच्या दबावाखाली दबला गेलेला आहे. तर हे वजन एवढं झालेलं आहे मित्रांनो की बँकासुद्धा हे कर्ज माफ करण्याकडे दुर्लक्ष करतात. बँकांचं लक्ष सरकारच्या शेतकऱ्यांचं लक्ष बँकांच्या प्रेशरकडे आहे आणि बँकांचं लक्ष शेतकऱ्यांच्या जे कर्जमाफी होणार की नाही आणि कर्ज शेतकरी फेडणार की नाही याच्याकडे लागलेलं आहे. त्यात काही शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात, त्यात सुद्धा तफावत निर्माण झालेली आहे आणि जे शेतकरी कर्ज नियमित परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा जे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं 50,000 रुपयापर्यंतचं, ते सुद्धा काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेलं नाही. एकंदरीत बघायचं झालं तर 2017ला सुद्धा जे देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी केलेली होती कमी अधिक प्रमाणात, त्यानंतर 2019ला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस सुद्धा पीक कर्ज माफ झालेले होते. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना, मुक्ती योजना या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली होती. तर बघायचं झालं मित्रांनो तर सत्ताधारी पक्ष असो की इतर विरोधी पक्ष असो यांच्यातर्फे खरं तर मित्रांनो बघायचं झालं तर विरोधी पक्षच हा भक्कम नाहीये, त्या कारणास्तव सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं सध्या जे सरकारवर प्रेशर यायला जेवढा पाहिजे तेवढा येत नाहीये. कारण की सत्ताधारी पक्षामध्ये जे नेते झटत आहेत त्यांच्या बोलण्याला कोणी व्हॅल्यू देत नाही आणि इकडं विरोधी पक्षामध्ये जे नेते आहेत किंवा जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यासुद्धा बोलण्याला व्हॅल्यू नाही आहे आणि त्यांच्यातर्फे सरकारवर प्रेशर येत नाही. इकडलं सरकार विरोधी पक्षाला बोलायला चान्सेस देत नाही. त्या कारणास्तव सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या लांबत चालली आहे, लोंबकळत चाललेली आहे. आणि एकंदरीत बघायचं झालं तर जवळपास जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर अनुदान मिळायला पाहिजे. आणि जवळपास उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी जी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी केलेली होती, तर त्या कर्जमाफीमध्ये सुद्धा 50,000पेक्षा जास्त शेतकरी अजूनही पेंडिंग आहेत, वेटिंगला आहेत. त्या शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा त्यांची सुद्धा अद्यापही कर्जमाफी झालेली नव्हती. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर 2019 नंतर आज 4 ते 5 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार जोर धरत नाही कर्जमाफीकडे. निवडणुकीपूर्वी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात वगैरे कर्जमाफी संदर्भात बोलले होते, परंतु आता ते त्या गोष्टीवर फिरलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्ही या गोष्टीवर जास्त बोललोच नव्हतो, आम्ही कर्जमाफी वगैरे ह्या टॉपिकला जास्त आम्ही व्हॅल्यूज दिली नव्हती, असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी जेव्हा अजित पवार दादांनी जेव्हा सादर केला होता त्यामध्ये सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अशी आस होती, परंतु आता पुरवणी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचं पुरवणी अर्थसंकल्पाकडे जास्त लक्ष लागून राहिलेले आहे आणि यामध्ये कर्जमाफी होऊ शकते अशी आस देखील झालेली आहे. आणि तुम्ही देखील कर्जमाफी जरी झाली तरी 2 लाखापर्यंत तुमचं कर्ज माफ होऊ शकतं, हेच धरून चला, कारण की त्यापेक्षा जास्त कर्जमाफी सध्या तरी पॉसिबल दिसत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील. धन्यवाद.